अंबाला रेल्वे स्टेशन 10:50 आमची ट्रेन आहे आणि स्टेप्स आहेत पुढे असं सांगितलं आरतीने मला. सो गाईज मनाली ट्रिपमधून परत माघारी आता मुंबईकडे जात असताना थोडंसं मनात कुठेतरी रुखरुख होती की आता ही ट्रिपसुद्धा पूर्णपणे यशस्वी तर झाली आहे, पण त्या आठवणी पुन्हा आठवतात आणि असं वाटतं की यार हे 3 दिवस संपूच नाही. खूप एन्जॉय केली. पण आता परतीला जात असताना यावेळेला तर तुम्हाला तर माहिती आहे की तुम्ही आता अर्थातच व्लॉग्समध्ये आधीच्या बघितले असतीलच की आपल्यासोबत काही इंटरनॅशनल प्लेयर्स आहेत, म्युझिशियन्स आहेत ज्यांना तुम्ही ओळखतातच आहात. सो इथे थोडं त्यांचं जॅमिंग झालं होतं. तर म्हटलं यार मग माझा कॅमेरा आणि माझा मायक्रोफोन आत कसा असू शकेल, आणि मला मोह आवरला नाही आणि म्हणून मी आलोय त्यांच्यासोबत जरा थोडंसं जॅमिंग कव्हर करायला. सो आता बघूयात काय स्पॉन्टिनियसली काय बाहेर पडतंय. सो सुरू करूयात. 1 2 3 4. मला ना हा परतीचा प्रवास करताना सारखं असं राहून राहून वाटतंय की मनालीवरून यायलाच नको होतं. कारण मला तिथे इतकं छान वाटलं. प्रकाश सरांच्या आणि किशोर सरांच्या ट्रिपला मी पहिल्यांदाच आले आणि मला खूप मस्त वाटलं. आम्ही तिकडे खूप मज्जा केली, पॅराग्लायडिंग केलं, जीप रायडिंग केलं आणि केल्यानंतर मला खूप छान वाटलं, खूप मस्त वाटलं. मी माझी भीती गेली. आता नेक्स्ट टाइमला ब्लाइंड असताना सुद्धा कसं काय केलं पण सोनू? मला ॲक्च्युली थोडंसं दिसतं त्यामुळे मला खाली बघताना असं थोडी भीती वाटत होती. जेव्हा आपण जीप प्लॅनिंग करायला गेले मी तिकडे, दुसऱ्यांना करताना बघताना मला छान वाटलं की अरे काय नाही, आपण हे करू शकतो, आपल्याला काय एवढं नाही. आणि मी जेव्हा करायला गेली त्यावेळेस मला खूप भीती वाटली. असं वाटलं आत्ता खाली पडले तर काय होईल. तिथे माझा एक फ्रेंड भेटला मला, त्याच्यामुळे मी त्याच्या सपोर्टमुळे मी मस्त केलं जीप प्लॅनिंग. आणि सवय असते जीव घेणी मी मला समजावले, सवय असते जीव घेणी मी मला समजावले. लाखदा भिजेण्या अगोदर, लाखदा भिजेण्या अगोदर टाळला पाऊस मी तो दिलेल्या वेदनेवर, गाळला पाऊस मी कागदावर
पूर आला कावेळी नेमका, कागदावर पूर आला कावेळी नेमका, कोरड्या शब्दात जेव्हा चाळला पाऊस मी, कोरड्या शब्दात जेव्हा चाळला पाऊस मी, तू दिलेल्या वेदनेवर गाळला पाऊस मी. तर याच नोटवर मनाली ट्रिपचा हा 8वा आणि शेवटचा भाग समाप्त होतोय असं मी जाहीर करतो. आणि अर्थातच ही सिरीजसुद्धा इथे संपन्न होती आहे. तर खूप मजा आली या ट्रिपमध्ये. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या व्लॉग बनवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केलं त्या सर्वांचं खरंच मनापासून धन्यवाद. प्रकाश सर आणि टीम तुम्हाला देखील मनपूर्वक धन्यवाद. सो भेटूयात पुढच्या वर्षी प्रकाश सरांच्या अपकमिंग पिकनिकमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आपले व्हिडिओ बघत राहा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि झालंच तर वारणकर ब्लॉग्सला सबस्क्राईब देखील करा. बाय फॉर नाव. गुड लक. आप लोगों से मिलके ना सच में आज मैं